संविधानाच्या शेड्यूल 10 मध्ये की ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्वाचा स्वतःहून राजीनामा देणं असं जे म्हटलं जातं त्यानुसार यांनी स्वतःहून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षविरोधी कारवाया करून, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी विलासराव देशमुखांच्या सरकारच्या विरोधामध्ये काही काँग्रेस आमदारांनी पत्रव्यवहार केला होता विधानसभा अध्यक्षांसोबत आणि त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर तेव्हा असा अर्थ काढण्यात आला होता की यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे पक्षाच्या आणि त्यानंतर ते सर्व आमदार हे डिस्क्वालिफाय करण्यात आले होते, अपात्र करण्यात आले होते। त्यावेळी जी टर्म वापरण्यात आलेली होती कायदेशीर ती अशी होती की कोणीही स्वेच्छेने प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं, तर त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन असं करण्यात आलेलं आहे की राजीनामा म्हणजे प्रत्यक्ष राजीनामा पत्रच लिहिलेलं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाहीये किंवा असं अपेक्षित नाहीये। तर कोणत्याही स्वरूपाची अशी ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही स्वरूपाची अशी भूमिका, असा कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार की ज्यातून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वतःहून दिलेला आहे असा अर्थ काढला जाऊ शकतो, तर त्या आधारे एखाद्या आमदाराला अपात्र करता येतं किंवा त्याला पक्षातून काढून टाकलेलं आहे असं गृहीत धरता येतं। हा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत की ज्यावेळी उदय सामंत त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी या पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या। त्याशिवाय आता परत ते म्हणतायत की जर आपण विचार करायचा असेल तर कमिशन म्हणजेच आयोगाला त्याच वेळी ज्युरिस्डिक्शन मिळतं ज्यावेळी कुठला तरी पक्षामध्ये वाद असेल, परंतु या बाबतीत म्हणजे स्पेसिफिकली त्यांचं म्हणणं आहे ठाकरे विरुद्ध शिंदे सुरू असलेल्या सध्याच्या वादामध्ये इलेक्शन कमिशननी चुकीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला की कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वाद आहे। हा निष्कर्ष किंवा हा जो इलेक्शन कमिशनने आधार धरला, ज्या आधारे त्यांनी पुढे सर्व प्रकारच्या सुनावण्या सुरू केल्या आणि त्यानंतर मग पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना या वादामुळे मिळालं होतं, तर त्यांचं म्हणणं आहे की हा वाद आहे अशा स्वरूपाचा जो निष्कर्ष काढला होता निवडणूक आयोगाने हा चुकीचा होता असं सध्या कपिल सिब्बल म्हणतायत। आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ 3 पत्र होती, एक 21 जूनचं, त्यानंतर मग 25 जूनचं पत्र जे अनिल देसाईंनी स्वतः निवडणूक आयोगाला लिहिलं होतं आणि त्यानंतर 1 जुलैचं एक पत्र, या 3 पत्रांच्या आधारे इलेक्शन कमिशननी हे ठरवलं की त्याच्यामध्ये स्प्लिट आहे म्हणजेच फूट पडलेली आहे, पक्षामध्ये 2 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत। त्याबद्दल कपिल सिब्बलांचा युक्तिवाद असा आहे की हा फूट पडलेली होती किंवा हे जे 2 वेगवेगळे गट तयार झालेले होते हे गट पॉलिटिकल पार्टीमध्ये राजकीय पक्ष संघटनेमध्ये गट पडलेले नव्हते, तर फक्त विधिमंडळ पक्षामध्ये गट तयार झालेले होते। त्यामुळे ज्या प्रकारे आपण इलेक्शन कमिशनचा जो ओव्हरऑल अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनचा अधिकार हा कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल पार्टी संघटनेमध्ये ज्यावेळी फूट पडते त्यावेळी पक्ष चिन्ह कोणाचं असेल, पक्षाचं नाव कोणासोबत असेल याचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात। आता कपिल सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाकडे अशा स्वरूपाचा अधिकारच नाहीये की कारण त्यावेळी फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, राजकीय पक्षात फूट पडलेली नव्हती आणि विधिमंडळ पक्षात जी फूट पडलेली होती त्या फुटीवर निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचा होता आणि विधानसभा अध्यक्षांकडे त्याविषयीचं प्रकरण प्रलंबित होतं, असा आता कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की यापूर्वी सुद्धा म्हणजे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी या प्रकरणावर सुनावणी सुरू केली होती त्यावेळी शिवसेना आणि नाव आणि त्याशिवाय धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना असं एक नाव तात्पुरतं वापरण्यासाठी एकनाथ शिंदेंना देण्यात आलं होतं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं एक नाव उद्धव ठाकरेंना तात्पुरतं वापरण्यासाठी देण्यात आलेलं होतं। त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वतीने चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने त्यावेळी कोणत्याही स्वरूपाची इलेक्शन कमिशनच्या विरोधात आदेश दिले नाहीत आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान देण्यात आलं होतं की निवडणूक आयोगाने हा निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्याविषयी सुद्धा कुठल्याही स्वरूपाचे वेगळे किंवा विपरीत आदेश निवडणूक आयोगाच्या विरोधातले सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नव्हते। त्यामुळे हाही मुद्दा खरा आहे की आता कपिल सिब्बल ज्या दिशेने युक्तिवाद करतायत तो युक्तिवाद यापूर्वी सुद्धा 2 वेळा करून झालेला आहे। एकदा ज्यावेळी पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी या स्वरूपाची सुनावणी घेऊच नये आणि याविषयीचा निर्णय करू नये
की नेमकं पक्षचिन्ह कुणाकडे आहे आणि पक्षात कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाहीये राजकीय पक्षात. विधिमंडळ पक्षात जो वाद आहे त्या वादाविषयीच्या सुनावण्या या सध्या सुरू आहेत विधानसभा अध्यक्षांकडे. अशा स्वरूपाचा युक्तिवाद त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आला होता, जेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रोसिडिंग्सवर म्हणजे शिवसेना कुणाची याबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेवर स्थगिती हवी होती इलेक्शन कमिशनच्या. त्यावेळी सुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात हा युक्तिवाद करण्यात आला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी सुद्धा कोणत्याही स्वरूपाचे इंटरिम ऑर्डर द्यायला नकार दिला. त्याशिवाय आपण विचार करायचा असेल तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी 5 न्यायाधीशांनी एक निकालपत्र दिलं होतं कॉन्स्टिट्यूशन बेंचनी, त्या निकालपत्रामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनकडे सध्या उपलब्ध असलेला जो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे तो त्यांनी वापरावा असे रिमार्क्स आहेत. कोणत्याही स्वरूपाच्या इलेक्शन कमिशनच्या प्रोसिडिंग्सना स्टे करायला त्यावेळेस सुद्धा चंद्रचूड यांच्या कोर्टात जेव्हा सुनावण्या सुरू होता तेव्हा त्यांनीही नकार दिलेला होता. त्यामुळे हा युक्तिवाद किंवा हे प्रकरण तसं पाहायला गेलं तर यापूर्वी 2 वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेलं आहे की निवडणूक आयोगाने यावरती सुनावणी घेण्याची आवश्यकता नव्हती. आता सिब्बल सांगतात की कशा प्रकारे आयोगाने जो निर्णय घेतला तो आयोगाचा निर्णय हा चुकीचा होता. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी कोणाकडे आहे ते पाहिलं, त्याशिवाय कॉन्स्टिट्यूशनल दृष्टीने म्हणजे ज्या पक्षाच्या संघटना कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय त्यांनी डोळेझाक केली. त्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नसताना निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेतली. त्याशिवाय त्यांनी कपिल सिब्बल असं म्हणतात की जी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे म्हणजे जी मूळ राजकीय पक्ष संघटना आहे त्यामध्ये पहिल्यांदा फूट पडलेली असली पाहिजे आणि त्यानंतर जर आमदारांच्या गटामध्ये 2 वेगवेगळे गट तयार झाले, अस्वस्थता निर्माण झाली किंवा वाद झाले तर असा गृहीत आधार धरता येऊ शकतो की शिवसेना किंवा कुठलाही राजकीय पक्ष हा सध्या कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता आहे असं सिब्बल म्हणतात. परंतु त्याऐवजी थेट इलेक्शन कमिशननी पक्ष कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय करायला जाऊ नये, फक्त विधिमंडळ पक्षात जर फूट पडलेली असेल तर त्याच्या आधारावर. म्हणजे सिब्बलांचं म्हणणं आहे की तुम्ही राजकीय पक्ष संघटना तपासायला हवी होती. राजकीय पक्ष संघटनामध्ये देखील वाद आहे का, 2 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत का आणि त्यानंतर मग तुम्ही हे तपासायला, जर त्यानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडलेली असती तर कदाचित इलेक्शन कमिशनला असा इन्फरन्स अर्थ काढता आला असता की खरोखरच या पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत आणि आता निर्णय करावा लागेल की पक्षाचं चिन्ह कुणाकडे असेल आणि पक्षाचं नाव वापरण्याचा अधिकार कुणाला असतो. परंतु असं न होता फक्त विधिमंडळ पक्षाच्या पडलेल्या 2 गटांच्या आधारावरती आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की या इलेक्शन कमिशननी थेट निर्णय केला किंवा असा निष्कर्ष काढला की या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. आपल्याला इथे हा मुद्दा इतका वारंवार का सांगितला जातोय हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. एकतर आपल्याला समजून घ्यावं लागेल की निवडणूक आयोगाकडे तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा निर्णय करण्याचे अधिकार नसतात जोपर्यंत राजकीय पक्षामध्ये त्या पक्षाच्या नावावरून किंवा त्या पक्षाच्या चिन्हावरून काही भांडण किंवा वाद उद्भवत नाही. 2 वेगवेगळे गट तयार झाले, जर 2 गटांकडून चिन्हावर दावा करण्यात आला किंवा पक्षावर दावा करण्यात आला तर अशा वेळी फक्त इलेक्शन कमिशन कोणत्याही बाबतीत आपलं अधिकार क्षेत्र ओपन करून तिथे प्रोसिडिंग्स घेऊ शकतो आणि त्यानंतर निर्णय करू शकतो. आता कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की इलेक्शन कमिशननी या बाबतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा निर्णय करण्याची गरजच नव्हती किंवा आवश्यकताच नव्हती. पण आपल्याला सर्वांना आठवत असेल की सुरुवातीला जेव्हा अंधेरी पूर्वची निवडणूक लढायची होती आणि आपल्याला सर्वांना आठवते की मुंबईमध्ये ही पोटनिवडणूक लागली होती आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या वेळी म्हणून आम्हाला एकतरी तात्पुरतं चिन्ह लागेल निवडणूक लढवण्यासाठी अशा स्वरूपाचा हा युक्तिवाद हा त्यावेळी ठाकरेंच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने तात्पुरतं चिन्ह दिलं, त्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यात आली आणि तेव्हा आपल्याला आठवते की जे तात्पुरतं चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलेलं होतं, एकनाथ शिंदेंच्या गटाला सुद्धा एक नाव देण्यात आलेलं होतं आणि एक तात्पुरतं चिन्ह देण्यात आलेलं होतं. परंतु एकनाथ शिंदेंच्या वतीने कोणतीही निवडणूक ही त्या चिन्हावर किंवा त्या नावासह लढली गेली नाही. जेव्हा प्रत्यक्ष 2023ला याविषयीचा निर्णय झाला की
निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह पूर्णपणे एकनाथ शिंदेंना देण्याबाबतचा निर्णय झाला। त्यानंतर इलेक्शन कमिशनच्या मिळालेल्या चिन्हाच्या आधारे एकनाथ शिंदेंनी काही निवडणुका लढल्या आणि त्या धनुष्यबाणावर लढल्या, शिवसेना नावासह लढल्या। परंतु ठाकरेंनी यापूर्वी निवडणूक लढायची म्हणून त्यावेळी एक चिन्ह मागितलं होतं, तात्पुरतं चिन्ह तेव्हा इलेक्शन कमिशननी दिलं होतं आणि तेव्हा धनुष्यबाण गोठवलेला होता। आता परत कपिल सिब्बल हे तेच सांगतात की इलेक्शन कमिशननी अशा प्रकारे स्वतःच्या ज्युरिस्डिक्शनचा उपयोग करण्याचं काही कारण नव्हतं। त्याशिवाय परत एकदा कपिल सिब्बल म्हणतात की 3 टेस्ट म्हणजे जे मूळ निकाल आहे 1971चा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यावेळी 2 गट पडलेले होते। एका गटासोबत काँग्रेसची पक्ष संघटना होती आणि दुसऱ्या गटासोबत जो इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालचा गट होता त्यांच्यासोबत खासदारांचं पाठबळ होतं आणि बहुतांशी राज्यांमधील मुख्यमंत्री हे देखील इंदिरा गांधींच्या समर्थनार्थ होते आणि दुसऱ्या बाजूला एक पक्ष संघटना एकत्र आलेली होती आणि त्यावेळी निजलिंगप्पा, सखा पाटील, के कामराज यांच्या नेतृत्वाखाली ह्या पक्ष संघटनेचा एक वेगळा गट तयार झालेला होता। आणि यामध्ये जेव्हा भांडण झालं की बैलजोडी कोणाची, काँग्रेसचं जे मूळ चिन्ह होतं बैलजोडी आणि नांगर असलेला पाठीवर त्याच्या योक असलेला, तर ही बैलजोडी कुणाची अशा स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी म्हणून त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण गेलेलं होतं त्या प्रकरणामध्ये 3 टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्या, ज्याला आपण आज सादिक अली खटला म्हणून ओळखतो, कारण सादिक अली त्यावेळेसचे नेते होते एका गटाचे आणि जे त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते आणि सादिक अली या प्रकरणातल्या ज्या 3 टेस्ट आहेत त्या 3 टेस्टचा उल्लेख आता परत एकदा कपिल सिब्बल करतायत। त्यामध्ये म्हणतायत ते की कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की या 3 टेस्टवरती त्यांनी ऑब्जेक्शन किंवा कुठल्याही स्वरूपाचा आक्षेप घेतलेला नाहीये। कपिल सिब्बल हे सध्या जो युक्तिवाद करतायत त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जी पहिली टेस्ट होती म्हणजे पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे, जी विधिमंडळातले किंवा लोकसभेतले खासदार आमदार मोजण्यापूर्वी तुम्ही पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या उद्दिष्टांवर म्हणजे पक्षाच्या ध्येय उद्दिष्टांवर कोण कायम आहे याविषयीचा निर्णय घेतला गेला पाहिजे, याविषयीचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर सर्वात शेवटी विधानसभा आणि लोकसभेतील आमदार खासदार कुणासोबत आहेत याविषयीचा विचार केला गेला पाहिजे असं कपिल सिब्बल सांगतायत। तर कपिल सिब्बलांच्या म्हणण्याप्रमाणे या 2 टेस्टच्या आधारावरती निर्णय का केला नाही पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी। आता पुन्हा एकदा सिब्बल म्हणतात की हे सगळे ऑफिस बेअरर्स म्हणजे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांची नेमणूक ही स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांकडून केली जाते आणि पुढे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर मग शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं की पक्षप्रमुखाची नेमणूक होते। तर आता कपिल सिब्बल म्हणतात की हे सगळे पदाधिकारी हे सगळे जण त्याच पार्टी संघटनेच्या त्याच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत तयार झालेले पदाधिकारी होते असं सध्या सिब्बल सांगतात। सिब्बलांचं म्हणणं आहे की यामध्ये ज्या पद्धतीने सध्या युक्तिवाद सुरू होता किंवा ज्या आधारावरती सध्या इलेक्शन कमिशननी हे ठरवलेलं आहे की ज्या 3 टेस्ट सादिक अली प्रकरणातल्या ज्याचा मागाशी आपण उल्लेख केला त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर त्यांनी पहिल्यांदा हा निष्कर्ष काढला निवडणूक आयोगाने की आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला की त्यांचे जे पक्ष संविधान आहे ते पक्ष संविधान एकंदरीत या सगळ्या मुद्द्याला म्हणजे जी लोकशाहीचं तत्व आहे त्याला धरून नाहीये आणि त्यामुळे या पक्ष संविधानामध्ये आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे आणि ते बदल झालेले नाहीत असा एक प्राथमिक निरीक्षण हे इलेक्शन कमिशननी नोंदवलं होतं। त्यामुळे जी अपेक्षित घटना आहे ज्या प्रकारची घटना असली पाहिजे एखाद्या पक्षाची त्यानुसार ही शिवसेनेच्या पक्षाची घटना आमच्या रेकॉर्डवर नाही असं त्यावेळी इलेक्शन कमिशननी म्हटलेलं होतं। त्याशिवाय त्यामध्येच आणखी त्याला जोडून दुसरा मुद्दा इलेक्शन कमिशननी विचारात घेतला होता तो म्हणजे पार्टीत इंटरनल डेमोक्रेसी नाहीये। जो पक्षप्रमुख आहे तेच राष्ट्रीय परिषदेची नेमणूक करतात, राष्ट्रीय परिषद सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणीला नेमतात, राष्ट्रीय कार्यकारिणी पुन्हा पक्षप्रमुखाला नेमते, पुन्हा राष्ट्रीय परिषदेला काढून टाकण्याचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील लोकांना काढून टाकण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असतात। त्यामुळे यामध्ये जे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल असलं पाहिजे, लोकशाही तत्व असलं पाहिजे की बॉटम टू अप अशा स्वरूपाच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। एक सर्क्युलर अशा स्वरूपाची ही निवड होती की एकाने दुसऱ्याला निवडायचं, दुसऱ्याने तिसऱ्याला निवडायचं आणि तिसऱ्याने पुन्हा पहिल्याला निवडायचं
तर अशा स्वरूपाची जी ही निवड होती, ही निवड पद्धती चुकीची होती. या दोन रिमार्क्स हे इलेक्शन कमिशननी या टेस्ट गृहीत धरल्या नाहीत. म्हणजे पार्टी उद्दिष्ट आणि ध्येय यावर कोण कायम आहे याविषयीची एक टेस्ट आणि दुसरा निकष तो म्हणजे पक्षाच्या संविधानानुसार पार्टी स्ट्रक्चर, पक्ष संघटना कोणाकडे आहे. तर या दोन आधारावरती जेव्हा निर्णय करता आला नाही, त्यानंतर मग इलेक्शन कमिशननी म्हटलं होतं की आम्ही विधिमंडळ पक्षातल्या कुणाची संख्या कुणासोबत किती आहे, किती आमदार कुणाच्या सोबत आहेत, किती खासदार कुणासोबत आहेत, या आधारावर आपण निर्णय करू. तर आता आपण पाहतोय की सिब्बल पुन्हा युक्तिवाद करतायत. त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आयोगाने अशा प्रकारे पहिल्या दोन टेस्ट म्हणजे जे दोन निकष आहेत त्या दोन निकषांना दुर्लक्ष करण्याची काही एक आवश्यकता नव्हती आणि त्यांनी थेट तिसऱ्या निकषावरती निर्णय केला. आता सिब्बल हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की पहिले दोन निकष जे आहेत त्या दोन निकषांच्या आधारे सुद्धा निर्णय होऊ शकला असता. आता परत सिब्बल इतिहास सांगतायत की 1966च्या दरम्यान शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर इतकी वर्ष शिवसेना हा पक्ष होता आणि त्यावेळी सुद्धा त्यानंतर 2018 साली ज्या संविधानावरती आक्षेप घेण्यात आला त्याच संविधानाच्या अंतर्गत सर्वांची नेमणूक झालेली होती. आता आपण पाहतोय की सर्वात पहिल्यांदा सिब्बल हे आता निवडणूक आयोगाच्या निकालपत्राच्या विरोधामध्ये युक्तिवाद करतायत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सिब्बलांच्या म्हणण्याप्रमाणे जो निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो चुकीचा आहे. कारण या निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये एकतर पहिल्यांदा निवडणूक आयोगाने हा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला की पक्षामध्ये फूट पडलेली आहे, पक्षामध्ये वाद झालेला आहे. जे ओरिजिनल पक्ष होता, जो राजकीय पक्ष आहे, मूळ राजकीय पक्ष आहे, त्या मूळ राजकीय पक्षामध्ये कोणत्याही स्वरूपाचा वाद झालेला नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय की इलेक्शन कमिशननी असं म्हटलं की कोणत्याही प्रकारे जर आपण 10वें शेड्यूल पाहिलं तर 10व्या शेड्यूलमध्ये राजकीय पक्ष असा उल्लेख वेगळा आहे. त्यामुळे मूळ राजकीय पक्ष ही कल्पना वेगळी आहे आणि त्यानुसार मूळ राजकीय पक्षामध्ये जर वाद झाला असेल तरच त्याविषयीचा निर्णय करण्याचे अधिकार हे इलेक्शन कमिशनला असतात. त्यामुळे इलेक्शन कमिशननी पॅरा 15 म्हणजे ज्या अंतर्गत कुठल्याही पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव याविषयीचे निर्णय होतात त्या पॅरा 15च्या अंतर्गत स्वतःचं ज्युरिस्डिक्शन, स्वतःचं अधिकार क्षेत्र इन्वोक करण्याची, त्या अधिकार क्षेत्राअंतर्गत सुनावण्या चालवण्याची, एक प्रकरण चालवण्याची आवश्यकता नव्हती असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की कपिल सिब्बलांनी हे देखील सांगितलं की इलेक्शन कमिशनने दोन केसेस गृहीत धरल्यात. त्यामध्ये समाजवादी पक्षाची एक केस गृहीत धरण्यात आलेली आहे. त्यात ते म्हणतात की समाजवादी पक्षाच्या केसमध्ये दोघांनी म्हणजे दोन्ही फॅक्शन्सनी हा दावा केला होता की आम्ही मूळ पक्ष आहोत. या प्रकरणामध्ये मात्र थेट अशा स्वरूपाचा कोणताही वाद हा झालेला नव्हता. त्यानंतर मग दुसरं ते म्हणतात की एक साधारणपणे ज्यावेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. एकतर ज्यावेळी आमदार हे फुटून वेगळे निघतात म्हणजे 10व्या अनुसूची अंतर्गत डिस्क्वालिफिकेशनचा विषय हा स्वतंत्र आहे. कारण विधिमंडळ पक्षाच्या मध्ये जेव्हा फूट पडते किंवा विधिमंडळ पक्षातून आमदार वेगळे निघतात त्यावेळी लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलं वाद हा ठरवण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतात आणि आमदार अपात्र कोण आणि पात्र कोण हे ठरवण्याचे अधिकार असतात. सिब्बलांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्षामध्ये जरी फूट पडली तरी सुद्धा लगेच निवडणूक आयोगाने निर्णय करण्याची आवश्यकता नाही. कारण निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र हे राजकीय पक्षामध्ये वाद झाल्यानंतर, राजकीय पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतरच निवडणूक आयोगाचा अधिकार वापरला गेला पाहिजे. त्यामुळे आता सिब्बल म्हणतायत की पक्षाच्या संविधानानुसार राजकीय पक्षासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचा वाद असण्याचं कारण नव्हतं. कारण जे दोन्ही गट होते ते दोन्ही गट हे या राजकीय पक्षाची जी ज्या संविधानावर आयोगाने आक्षेप घेतलेला आहे परंतु त्या संविधानाच्या अंतर्गतच हे दोन्ही गट काम करत होते असं सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि त्याशिवाय सिब्बल आता म्हणतात की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती त्या आधारावरती लगेच त्यांनी इथे अधिकार क्षेत्र स्वतःचं अधिकार क्षेत्राअंतर्गत इलेक्शन कमिशननी लगेच सुनावणी घ्यायची गरज नव्हती. त्यानंतर सिब्बल आता असं म्हणतात की आम्ही टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन ही जी टेस्ट आहे सेकंड नंबरची त्या टेस्टच्या आधारे की त्यांनी विचार करायला हवा होता की पक्ष संघटना कुणासोबत आहे तर त्याचा विचार झालेला नाही. त्याशिवाय त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे कोणी विरोध करतायत म्हणजे जे कोणी आज विरोध करतायत
ते सगळे पदाधिकारी 2018च्या संविधानाअंतर्गतच नियुक्त करण्यात आलेले होते। आता साधारणपणे गेल्या 2 दिवसांच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बलांनी 2018च्या संविधानाअंतर्गतच हे सगळे पदाधिकारी नियुक्त करण्यात आलेले होते आणि 2018च्या संविधानावर या सर्वांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी, उदय सामंतांनी, त्यांच्यासोबत असलेल्या सर्व नेत्यांनी आक्षेप घेतलेला नव्हता। हे आतापर्यंत किमान 7 ते 8 वेळा कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय। परंतु तिथे मूळ मुद्दा असा होता की तेव्हा निवडणूक आयोगाने असं म्हटलं की आम्हाला या 2018च्या घटनेवर आक्षेप आहे आणि तो आक्षेप आम्ही त्याच वेळी कळवला होता आणि त्या सूचनेनुसार निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये आवश्यक ते बदल हे शिवसेनेने करून पुन्हा शिवसेनेची पक्ष घटना ही निवडणूक आयोगाकडे दाखल करायला हवी होती। परंतु त्यावेळी शिवसेनेची पक्ष घटना निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली नाही। आता सिब्बलांचं म्हणणं आहे की 18च्या कॉन्स्टिट्यूशनवर कोणत्याही व्यक्तीला काही आक्षेप नव्हता पक्षामधल्या। हे सगळेच जण त्यावेळी 18च्या कॉन्स्टिट्यूशनवर निवडून आलेले होते। त्या आधारावर आता सिब्बल म्हणतात की जर 2018चं संविधान हे लोकशाही विरोधी असेल शिवसेनेचं किंवा त्या लोकशाही तत्वांना धरून नसेल तर त्या अंडर ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचे बेनिफिट्स मिळाले ते सुद्धा लोकशाही विरोधी संविधानामुळेच मिळालेले आहेत। मग ज्यांच्या ज्यांच्या नेमणुका झाल्या त्या सुद्धा लोकशाही विरोधी तथाकथित लोकशाही विरोधी संविधानाच्या अंतर्गत झाल्या होत्या 2018च्या शिवसेनेच्या। त्याशिवाय त्यांनी म्हटलेले की सर्वांना पद मिळाली, ज्यांना तिकीट वाटप करण्यात आले, जे एबी फॉर्म वाटप झाले ते सुद्धा 18च्या त्या संविधाना अंतर्गतच झालेले होते। त्यामुळे हे सगळे बेनिफिट किंवा हे सगळे लाभ ज्यांना ज्यांना मिळाले पक्ष संघटनेकडून ती 2018च्या पक्ष संघटनेचं जे संविधान आहे, जी घटना आहे ती जर चुकीची असेल तर हे सगळे लाभ मिळालेले लोकशाही विरोधी किंवा हे सुद्धा अनडेमोक्रेटिक आहेत असा सध्या युक्तिवाद हा सिब्बलांनी केलेला आहे। परंतु निश्चितच आपल्याला यामध्ये पुन्हा एकदा एका गोष्टीची नोंद घ्यावी लागते, ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणात केवळ शिंदे विरुद्ध ठाकरे असं हे प्रकरण नसून ठाकरे आणि ठाकरेंच्या विरोधामध्ये जे निर्णय झाले, मग त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय केला, त्यानंतर इलेक्शन कमिशननी जो निर्णय केला, तर यांना देखील आपापल्या बाजूनी कायदेशीर युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे सध्या तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदेंच्या जी कायदेशीर युक्तिवाद आहे किंवा एकनाथ शिंदेंची जी कायदेविषयक बाजू आहे त्या विरोधामध्ये जास्त फोकस झालेला दिसतोय। आता सध्या ते म्हणतात की साधारणपणे ज्या लोकांनी आयोगावरकडे आक्षेप घेतलेला त्या सगळ्यांनी कोणीही असं म्हटलेलं नव्हतं की आम्हाला लगेच तातडीने इथे निर्णय हवा आहे की पक्ष कुणाकडे आहे किंवा चिन्ह कुणाकडे। कारण सिब्बलांचं म्हणणं आहे, जे अनेकदा एकनाथ शिंदेंनी स्वतः सांगितलं की आम्हीच शिवसेना आहोत असं त्यांनी म्हटलं होतं किंवा शिवसेना आमच्या सोबत आहे, फक्त आम्ही काहीतरी वेगळी भूमिका घेतोय अशा स्वरूपाचा युक्तिवाद किंवा हेच स्टेटमेंट वारंवार एकनाथ शिंदेंनी किंवा एकनाथ शिंदेंच्या वतीने ज्यांनी माध्यमांमध्ये स्टेटमेंट दिलं त्यांनी केलं होतं। तर त्या आधारावरती एक प्रकारे जर अशा प्रकारचा कोणताही वाद राजकीय पक्षामध्ये झालेला नव्हता तर याविषयीचा निर्णय करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक सुनावणी घेण्याची, ती प्रक्रिया राबवण्याची काही आवश्यकता नव्हती। त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की राज्याची जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीचा पाठिंबा आम्हाला आहे असा दावा दोन्ही गटांनी केलेला होता। म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील निवडणूक आयोगाकडे म्हटलं की पक्ष संघटनेतल्या कार्यकारिणीचा आम्हाला पाठिंबा आहे आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी देखील हे म्हटलं। आता सिब्बल म्हणतात की जे समाजवादी पक्षाची केस आहे की ज्यामध्ये अखिलेश यादव विरुद्ध मुलायमसिंग यादव हा प्रकरण झालं होतं, त्यावेळेस त्यांनी म्हटलंय की या दोघांनीही या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की आमच्या पक्षात फूट पडलेली आहे किंवा पक्ष कार्यकारिणी विभागली गेलेली होती। परंतु सिब्बल म्हणतात की या प्रकरणात मात्र शिंदेंचा गटही म्हणतोय की आमच्यासोबत कार्यकारिणी आहे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा गटही म्हणतोय आमच्यासोबत कार्यकारिणी आहे। याचा अर्थ कार्यकारिणीत कुठे वाद आहे असा निष्कर्ष काढण्याचं इलेक्शन कमिशनला कारण नव्हतं असा एक युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून केला जातोय। आपण पाहतोय की जवळपास गेले 35 मिनिटं कपिल सिब्बल यांच्याकडून सध्या या संदर्भामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीमध्ये युक्तिवाद चालू आहे। यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये 3 मुद्दे मांडले।
हा सर बोला. तर हे नाही, तीन पाणी दो, मुद्दे पाणी दो, जे पाणी. मी आता सांगत होतो त्यानुसार निवडणूक आयोगानं 3 कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. जी कागदपत्र पक्षातली फूट दाखवण्यासाठी पुरेशी नव्हती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे 2018 मधील घटनेतल्या बदलाला पक्षाच्या घटनेतल्या बदलाला शिंदे गटाचा आक्षेप होता. पण स्वतः त्यांची नियुक्तीच या घटनेच्या आधारे झालेली होती. त्यामुळे त्यांची नियुक्ती देखील आता बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह आहे असं समजायचं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला होता. पक्षाची घटना 1999 मध्येच बदललेली होती आणि 2018 मध्ये त्यात पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. हे देखील कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे ज्या निकषांच्या आधारे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलं ते निकषच कसे चुकीचे होते, बेकायदेशीर होते हेच पटवून देण्याचा प्रयत्न सध्या कपिल सिब्बल करतायत. तर राजकीय पक्षामध्ये फूट नव्हती आणि विधिमंडळ पक्षाच्या एका गटानं बैठक घेतली याचाच अर्थ पक्षामध्ये फूट नव्हती आणि पक्षात फूट होती की नव्हती याची खातरजमा न करताच निवडणूक आयोगानं का हा निर्णय दिला, नेमक्या कुठल्या आधारे त्यांनी हा निर्णय दिला असा सवाल सध्या कपिल सिब्बल विचारतायत. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेण्यासाठी 3 कागदपत्रांचा संदर्भ दिला. मात्र ही कागदपत्र पक्षातली फूट दाखवण्यासाठी पुरेशी नव्हती असा दावा कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादात केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे. सोमेश, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मूलतः निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगानं जे निकष लावलेले होते ते निकष कसे चुकीचे होते हे सध्या कपिल सिब्बल आता पटवून सांगताना दिसत आहेत. काय नेमकं घडतंय, काय नवे अपडेट्स आहेत? निश्चितच आता पुन्हा सिब्बल सांगतायत की पक्षाची घटना ही डेमोक्रेटिक आहे, लोकशाहीला धरून आहे की नाही आहे याविषयीचा कोणताही निर्णय करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडे नाहीत किंवा निवडणूक आयोगाचा ते अधिकार क्षेत्रही नाही आहे. आता सध्या जे सिब्बल म्हणतात त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारे राजकीय पक्ष हा सेक्युलरिझम, त्यानंतर जी भारतीय संविधानासोबत असलेली त्यांची निष्ठा आहे, त्यानंतर मग लोकशाही मार्गाने निवडणुका लढवण्याचा विषय, या संदर्भामध्ये जी तत्व ही भारतीय संविधानाच्या मधली असलेली तत्व जी प्रत्येक पक्षाला आपापल्या संविधानामध्ये आणणं किंवा संविधानासोबत असणं बाळगणं आवश्यक आहे, अशा तत्वांच्या बाबतीत जर काही मतभेद असेल तरच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातली जी टेस्ट आहे त्या टेस्टचा विचार होतो. म्हणजे आता कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे पक्षाची घटना लोकशाहीला धरून होती की लोकशाहीच्या विरोधात होती याविषयीचा काही निर्णय करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे नाही असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते म्हणतात की अनडेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना पूर्णपणे नवी आहे, जी सध्या इलेक्शन कमिशननी शिवसेनेच्या पक्षचिन्ह वादाच्या बाबतीमध्ये वापरली असं सध्या सिब्बल म्हणतात. त्याशिवाय आता सिब्बलांनी म्हटलेलं आहे की जर इलेक्शन कमिशन हा स्वतः योग्य फोरम नाही आहे जे पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय करू शकतात की वेदर इट इज डेमोक्रेटिक और अनडेमोक्रेटिक. आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या 3 टेस्ट आहेत, ज्या टेस्टच्या आधारे पक्ष संघटना कुणाकडे आहे हे ठरवलं गेलं पाहिजे, तर त्या 3 टेस्टपैकी जी पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे ती पार्टीचं संविधान हे लोकशाहीला धरून आहे की लोकशाहीच्या विरोधात आहे, लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, या अनुषंगाने पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट नाही आहे. तर जे काही पार्टीचं त्यावेळेस संविधान असेल त्या संविधानानुसार संघटना कुणासोबत आहे आणि विशेषतः त्या पार्टी संघटनेचं जे कॉन्स्टिट्यूशन असेल, पक्षाची जी घटना असेल त्या घटनेमध्ये अशी कोणती तत्व किंवा अशा कोणत्या तरतुदी आहेत का की ज्या भारतीय संविधानाच्या विरोधात आहेत किंवा भारतीय संविधानातील तत्वांना जे अंगीकृत करणं प्रत्येक पक्षाला आवश्यक आहे. उदाहरणार्थ सेक्युलरिझमचं तत्व असेल, सोशलिझम असेल, त्यानंतर मग भारताचं अखंडत्व, भारताची एकता ही कायम ठेवली जाईल, हे सर्व पक्षांनी आपापल्या संघटनेच्या घटनेमध्ये संविधानामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यानुसार जर हे लिहिलं गेलेलं नसेल, या बाबतीत काही पक्षामध्ये वाद असेल किंवा पक्षाच्या संविधानामध्ये काही अडचण असेल तर ती दूर केली जाऊ शकते. त्यासाठी करेक्शनसाठी संविधान पाठवलं जाऊ शकतं. परंतु लोकशाही तत्वांना धरून
एखाद्या पक्षाच्या संविधानानुसार संविधानाला लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही हे ठरवण्यासाठीचे म्हणून ते अधिकार नाहीत, असं सध्या कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सिब्बल म्हणतात की सर्वांनी म्हणजे ज्यांनी ज्यांनी आज आक्षेप घेतलाय त्या सर्वांनी याच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत जो पक्ष चाललेला होता त्या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे आता ते परत 2010चा उल्लेख करतायत. त्यांचं म्हणणं आहे की सिब्बल असं म्हणतात की 2010ला म्हणजे आता नव्हे, नंतर कायद्यामध्ये अशी तरतूद नव्हती, परंतु 2010ला निवडणूक आयोगाने एक मार्गदर्शक तत्व तयार केली आणि या मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत म्हणून सर्व पक्षाच्या सगळ्या त्या वेळेसच्या राजकीय पक्षांना आपापले संविधान, आपापल्या घटना या व्यवस्थित जशा अपेक्षित आहेत, जशा त्या असल्या पाहिजेत कायद्यानुसार ते करण्याच्या म्हणून सूचना देण्यात आल्या. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मूळ पहिल्यांदा म्हणजे 2018ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे येण्यापूर्वी सुद्धा जी शिवसेनेची घटना होती त्या घटनेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता आणि तो 2010च्या दरम्यान घेतलेला होता. 2010च्या मार्गदर्शक सूचना आणि त्यानंतर 2012 साली परत एक कन्व्हेन्शन झालं होतं शिवसेनेचं. तर त्या बाबतीमध्ये जेव्हा कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत आक्षेप घेण्यात आला त्या कॉन्स्टिट्यूशनला बदलण्याचे प्रयत्न पुन्हा 18ला झाले. त्या 18मध्ये जो बदल झाला होता त्यावर सुद्धा आयोगाला काही आक्षेप होते आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी पार्टी संघटनेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी आवश्यक आहे त्यानुसार एक घटना दुरुस्ती केली होती आणि ती घटना दुरुस्ती करून नवी घटना ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर एकनाथ शिंदेंकडूनही सादर करण्यात आलेली होती. तर आता कपिल सिब्बलांचा मूळ युक्तिवाद हा संपूर्णपणे या निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या संविधानाच्या बाबतीमध्ये ज्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या होत्या त्यालाच आहे. कारण कपिल सिब्बल म्हणतात की 2010च्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत या इलेक्शन कमिशनने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत, कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये याविषयीची तरतूद नाही आहे. म्हणजे मूळ जो लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951चा ज्या अंतर्गत सर्व पक्ष रजिस्टर होतात, ज्या अंतर्गत निवडणुका होतात, निवडणुका लढवल्या जातात, तर तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 आहे. त्या लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाही. तर 2010 साली निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये हा लोकशाही तत्वांचा किंवा डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलला धरून एखादा राजकीय पक्ष चालला पाहिजे याविषयीचा काही उल्लेख आहे असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिब्बल म्हणतात की 2010च्या मार्गदर्शक सूचना या आयोगाच्याच होत्या. त्या आधारावर त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे की जो सर्वात पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही प्रकारचा आयोगाने ज्यावेळी निर्णय घेतला होता त्यावेळी आयोगाला हे अधिकार कुठून प्राप्त झाले. कारण आयोगाकडे असलेले सगळे अधिकार, निवडणूक आयोगाकडे असलेले अधिकार हे एकतर भारतीय संविधानातले लिहिलेले आणि भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत किंवा ते संसदेने तयार केलेला जो कायदा आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्या अंतर्गत मिळालेले म्हणून काही अधिकार आहेत. तर जर निवडणूक आयोगाकडे अधिकार कायद्यामार्फत मिळतात किंवा भारतीय संविधानातून मिळतात तर एखाद्या पक्षाची घटना लोकशाहीला धरून नाहीये किंवा ही लोकशाही तत्वांच्या विरोधात आहे असा निर्णय करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे कुठून आले असं सध्या कपिल सिब्बल म्हणतात. त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की समजा आपण हे अज्युम केलं की जरी आपण हे गृहीत धरलं की 2018चं संविधान शिवसेनेचं लोकशाहीला धरून नव्हतं, मग असं गृहीत धरल्यानंतर सुद्धा जर लोकशाहीला जर ते धरून आहे असं ठरवायचं असेल तर ते कशाच्या आधारावर ठरवायचं. म्हणजे उदाहरणार्थ की एखाद्या पक्षामध्ये लोकशाही आहे, त्या पक्षाचं जे स्ट्रक्चर आहे, संघटना आहे ती लोकशाही तत्वांना धरून चालते असं जर ठरवायचं असेल किंवा असं म्हणायचं असेल तर ते सिद्ध करण्यासाठी मी कशाच्या आधारावर हे सिद्ध करू शकतो की आमचा पक्ष किंवा एखादा पक्ष संघटना कशाच्या आधारावर हे सिद्ध करेल की आमचा पक्ष आणि संघटना लोकशाही तत्वांना धरून काम करते. त्यामुळे सध्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्याचा परिणाम काय होईल तर या सगळ्याचा परिणाम होईल थेट डिरजिस्ट्रेशनमध्ये. म्हणजे आता पुन्हा सिब्बलांचं म्हणणं आहे की एखादा पक्ष जर त्याच्या संविधानाचा म्हणजे पहिलं तर त्यांचं म्हणणं की एकतर मुळात लोकशाही तत्वाला धरून
संविधान असलं पाहिजे पक्षाचं, किंवा पक्षाच्या पार्टी स्ट्रक्चरमध्ये लोकशाही तत्व आणि लोकशाही असली पाहिजे असं जे म्हटलं गेलं त्याला सिब्बलांनी आक्षेप घेतलाय. सिब्बल म्हणतात की हे कायद्यात कुठे लिहिलेलं नाही, हे प्रत्यक्ष 2010 साली निवडणूक आयोगाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या सर्व पक्षांना त्यांच्या त्यांच्या संविधानासंदर्भात, त्या अनुषंगाने त्यातून हे उद्धृत करण्यात आलेलं आहे की लोकशाही व्यवस्था असली पाहिजे पक्षामध्ये. दुसरा मुद्दा सिब्बल यांनी मांडलेला आहे की जर माझा पक्ष लोकशाहीला धरून चालत असेल आणि इलेक्शन कमिशनने असं म्हटलं की या पक्षात लोकशाही स्ट्रक्चर नाहीये, डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर नाहीये, अनडेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्सच्या आधारे ही पक्ष संघटना चालते, तर मात्र सिब्बल असं म्हणतात की हे कशाच्या आधारे सिद्ध करायचं की लोकशाही तत्वांना धरून माझा पक्ष चालतो किंवा आमचा पक्ष किंवा एखादी पक्ष संघटना लोकशाही तत्वांना धरून आहे. त्यापुढे जाऊन सिब्बल असं म्हणतात की जरी एखादा पक्ष किंवा एखादी संघटना त्या पक्षाच्या संघटनेच्या संविधानामध्ये काही चुका असतील, त्या संविधानामध्ये काही आवश्यक दुरुस्ती आवश्यक असेल, जर त्या पक्षाला लोकशाही तत्वांना धरून जर तो पक्ष चालत नसेल तर त्या पक्षाची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. म्हणजे त्याचा परिणाम डिरजिस्ट्रेशनमध्ये होऊ शकतो. त्या पक्षाचं चिन्ह किंवा त्या पक्षाचं नाव इतर कोणत्या तरी गटाला देण्याबाबतचा निर्णय कसा काय होऊ शकतो असा सध्या सिब्बल युक्तिवाद करतायत. त्यामुळे सिब्बलांचं म्हणणं आहे की या सगळ्या आयोगांनी म्हटलंय की या सर्व आयोगांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही कोणत्याही बाबतीत पक्षाच्या घटनेच्या बाबतीत निर्णय घेताय तर त्या पक्षाच्या घटनेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार मुळात निवडणूक आयोगाला आहे का, जरी तो असला तरी सुद्धा त्या आधारावरती सिंबल म्हणजे पक्ष चिन्ह नावाचा वाद हा तयार करून त्या वादामध्ये एखाद्या कुठल्या तरी बाजूला एखाद्या गटाला पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय होऊ शकतो का. कारण जर पक्षाच्या घटनेमध्ये दोष असेल, जर पक्षाच्या कार्यपद्धतीवर दोष असेल तर पक्षाची नोंदणी रद्द झाली पाहिजे. पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाचं नाव हे एखाद्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला देण्याचं कारण नाही. आता कपिल सिब्बल हे काँग्रेस पक्षाचा इथे दाखला देत आहेत, पक्षाचं उदाहरण देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांची नेमणूक होते, नियुक्ती केली जाते, जिल्हाध्यक्ष काही निवडून येत नाहीत काँग्रेस पक्षामध्ये. त्यामुळे सध्या सिब्बल वेगवेगळ्या पक्षांच्या उदाहरणाच्या आधारे पक्षातील लोकशाही तत्व किंवा पक्षातील लोकशाही कार्यपद्धती कशाला म्हणायचं या संदर्भामध्ये सध्या युक्तिवाद करतायत आणि सिब्बलांचा युक्तिवाद हा सध्या त्याच दिशेने सुरू आहे. सिब्बल म्हणतात की मला माझा पक्ष चालवायचा असेल तर आम्हाला माहिती आहे की पक्ष कशा पद्धतीने चालवला गेला पाहिजे. आता न्यायाधीशांनी त्यांना काही प्रश्न विचारलेत. ते म्हणाले की लोकशाही तत्वाला धरून पक्ष असला पाहिजे की नाही, तर त्यावर सिब्बल म्हणतात की पक्ष माझा कसा चालवायचा हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे पक्षातील डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर असलं पाहिजे. सिब्बल म्हणतात की कोणत्याही पक्षामध्ये लोकशाही तत्वांना धरून पक्ष चालला पाहिजे का, तर नक्की चालला पाहिजे. जो न्यायाधीशांनी प्रश्न विचारला होता की लोकशाही तत्वांना धरून पक्ष असला पाहिजे की नाही, त्यावर सिब्बल म्हणतात की आम्ही पक्ष हा लोकशाही तत्वाला धरून चालला पाहिजे, पण आमचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्यातील लोकशाही कशी असेल हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाहीये. आम्हाला माहिती आहे आमचा पक्ष कसा चालवावा लागणार आहे. त्यामध्ये ते पुन्हा आता काँग्रेसचा उल्लेख देतात की काँग्रेसमध्ये सुद्धा प्रदेशाध्यक्षांची PCC ज्याला म्हणतात की स्टेट पार्टी चेअरमन आहेत, त्यांची नेमणूक होते, नियुक्ती होते, त्यांची निवडणूक होत नाही असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे सिब्बल म्हणतात की पार्टी कॉन्स्टिट्यूशनमधल्या पार्टी स्ट्रक्चरमधल्या लोकशाही जरी असली पाहिजे असं असेल तरी सुद्धा ती लोकशाही कशी चालवायची किंवा ती लोकशाही कशा स्वरूपाची असली पाहिजे, कोणत्या माध्यमातून ते पार्टी स्ट्रक्चर किंवा एखाद्या पक्ष संघटनेतली रचना ही लोकशाही तत्वांना धरून राहील हे थेट परस्पर इलेक्शन कमिशनला ठरवता येणार नाही असं सध्या सिब्बलांचा युक्तिवाद सुरू आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात आता न्यायमूर्ती आपापसात काही चर्चा करतायत आणि सध्या न्यायमूर्ती हे आपापसात चर्चा करून या सगळ्या प्रकरणात जे आता मुद्दे सध्या सिब्बलांनी मांडलेत त्या मुद्द्यांच्या आधारावर न्यायमूर्ती आपापसामध्ये चर्चा करतायत. सिब्बलांचा युक्तिवाद हा थोड्या काळासाठी आता थांबलेला आहे.
निश्चितपणे आतापर्यंत काही 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे गेल्या 15 मिनिटांमध्ये कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो निवडणूक आयोगाने मूळ आक्षेप घेतलेला होता 2018च्या घटनेवर की ही घटना लोकशाही तत्वांवर नाही, तर हा निर्णय नेमका कुठल्या आधारे निवडणूक आयोगानं घेतला असा सवाल कपिल सिब्बल यांनी विचारलेला आहे. मुळात पक्षामध्ये लोकशाही आहे की नाही हे निवडणूक आयोगाने नेमक्या कुठल्या निकषाच्या आधारे ठरवलं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि मग जर 2018चं संविधान लोकशाही विरोधी आहे असं गृहीत धरलं तर मग ते पक्षाची मान्यता का रद्द केली नाही? जर ते लोकशाही विरोधी आहे तर ते दुसऱ्याला कसं काय दिलं जाऊ शकतं असा सवाल देखील कपिल सिब्बल विचारतायत. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, निवडणूक आयोगाच्या पूर्ण कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवणारा आर्ग्युमेंट सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून केलं जात आहे. काय नवीन मुद्दे सध्या समोर येत आहेत आर्ग्युमेंटमधले? अमोल, सिब्बल आता म्हणतायत की साधारणपणे कुठलाही पक्ष हा लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही